शाळा प्रवेशोत्सवास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 46 येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं शाळा प्रवेशोत्सवानिमित्त उत्साहात स्वागत केलं। यावेळी मंत्री सरनाईक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं। तसंच विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही शुभेच्छा दिल्या। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेटचंही वाटप केलं। या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, पालक, स्थानिक नागरिक आणि विविध मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आणि प्रामुख्याने आमचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी एक संकल्पना मांडली की 15 जून शाळेचा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी शालेय जीवनामध्ये पदार्पण करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवशी जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांना जर उत्तेजन दिलं तर ते अतिशय चांगलं ठरेल। आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून हा उपक्रम चालू केलेला आहे। महाराष्ट्रातील विदर्भ सोडून सर्व शाळांमध्ये आजपासून शाळा चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, सुनीत्रदेव पवार यांनी सर्व मंत्र्यांना, सर्व लोकप्रतिनिधींना सूचना केल्या की आपापल्या मतदारसंघातील आणि आपापल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा, त्यांना आशीर्वाद द्यावा, जेणेकरून भविष्यामध्ये या राज्याचं आणि या देशाचं नेतृत्व करायला ते सक्षम होतील। आणि त्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील 35 वर्षे या लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मतदारसंघाचं मी काम करतो आहे। 3 टर्म नगरसेवक आणि 4 टर्म आमदार म्हणून काम करत असताना ह्या शाळेवर माझं विशेष प्रेम आहे आणि ह्या शाळेतले अनेक विद्यार्थी आज माझे मतदारसुद्धा आहे। काही विद्यार्थी तर या भागाचं नेतृत्व नगरसेवक म्हणून करत आहेत। त्यामुळे ह्या शाळेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मी ह्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आज त्यांचं स्वागत करून त्यांना शालाप्रयोगी साहित्य, वह्या वाटप आणि इतर अनेक चॉकलेट वगैरे त्यांना सगळ्यांना आम्ही दिलेल्या आहेत। अजूनही काही वाटप आम्ही करणार आहोत। त्यामुळे भविष्यामध्ये ह्या शाळेतले विद्यार्थी या देशाचं, या राज्याचं नेतृत्व करतील याची मला खात्री आहे।